काही गाडगे सोयरिके जमवायला कामाला आले, तर काही गाडगे जमलेल्या मोडायला कामाला आले. काही गाडगे नवीन सप्ताह उभा करायला जन्माला आले, तर काही गाडग्याने आहे तो सप्ताह बंद पाडला. बघा तुम्ही या गाडग्याचा उपयोग. आणि शेवटी ते गाडगं काय करतं, त्या गाडग्याचं वैशिष्ट्य सांगतो महाराज. स्वतः थंड राहतं. आणि पुन्हा एक सांगू, तुमच्या शरीराचे जर 10-20% जर आजार जर कमी करायचे असतील, तर फ्रीजमधलं पाणी बंद करा आणि गाडग्यातलं पाणी प्या. तुमचे आजार कमी नाही झाले तर आम्हाला विचारा. सध्याच्या काळामध्ये घराघरात ती एक वस्तू आहे. फ्रीजची व्याख्या मी माझे शब्द सांगू का? ताजे पदार्थ शिळे करून खाण्याची व्यवस्था म्हणजे फ्रीज. अहो, शिळा पदार्थ एखाद्या वेळेला ताजा केला तर ठीक आहे, पण ताजा पदार्थ शिळा करून खायचा, प्रचंड मोठं दूषित वायू आपण सेवन करतोय. चला तो एक वेगळा विषय होईल. फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा गाडग्यातलं पाणी प्या. आणखी पुढे सांगतो, भांड्यात भाज्या शिजवण्यापेक्षा, भांड्यात वरण शिजवण्यापेक्षा गाडग्यात वरण शिजवा. पहा तुम्ही, आता निघालं एक काळ, आता आपण गाडग्यापर्यंत आलो. आता बऱ्याच घरामध्ये आज गाडग्यात स्वयंपाक व्हायला लागला. गाडग्याचं आणि आपलं नातं फार जवळचं आहे. गाडग्याचं वैशिष्ट्य आहे, गाडग्यात पाणी टाकलं की ते पाणी थंड होतं. मी एका गाडग्याला विचारलं, बाबा तू एवढं थंड का रे? तुझ्या सान्निध्यात आलेलं पाणी सुद्धा थंड होतं, काय कारण आहे? त्याने सांगितलं, महाराज मी जन्माच्या अगोदर माझी माती होती आणि माझ्या मरणानंतर सुद्धा माझी मातीच होणार आहे, तर मधल्या काळात मी गरम होऊ तरी कशासाठी? आपलंही असंच आहे ना, जन्माच्या अगोदरही आपण मातीच होतो, नंतरही आपली मातीच होणार आहे. मग आपण सुद्धा थंड राहिलं पाहिजे, उगं विनाकारण एकमेकावर गरम व्हायचं नाही. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, हो शरीराची होय माती. कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, हो शरीराची होय माती, हो शरीराची होय माती. शरीराची होय माती. हे शरीर जाणार आहे, फक्त लक्षात ठेवा 7 दिवसासाठी आपल्याला हे घेतलेलं भाड्याचं घर आहे. 7 दिवसासाठी वापरायचं आहे. शेवटचा कोणता दिवस आहे आपल्या जीवनात सांगता येणार नाही. फक्त आहे तो दिवस आनंदात जायचा. आणि एक साधं बोलू का, थोडंसं साधं. मेल्यानंतरचा स्वर्ग किंवा मेल्यानंतरचा नरक तुम्हीही पाहिला नाही, मीही पाहिला नाही. बरं, गेलेल्या माणसाने तरी स्वर्ग असा आहे, नरक आहे म्हणून काही एखादा फोटो काढून व्हॉट्सअपला पाठवला आहे? अरे एखादी फेसबुकवर पोस्ट टाकले स्वर्ग, जसा आता आपल्या त्या चांद्रयानाने वरचा फोटो पाठवला समजा, तसं काही पाठवलं का? हे स्वर्ग असा असा आहे, हे नरक असा आहे, पाहिलाय? कुणी सांगितलं नाही, आपण कुणी पाहिला नाही. एक सांगू का तुम्हाला, गेल्यानंतरच्या स्वर्गानंतरचा विचार नंतर करा. आजचा दिवस तुमचा आनंदात गेला की समजायचं तुम्ही स्वर्गात आहात, आणि आजचा दिवस तुमचा कटकटीत गेला की समजायचं तुम्ही नरकात आहात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर दिवसभर कटकटीत गेला आणि भांडणामध्ये जर गेला, तर समजायचं आज आपण नरकात आहेत. आणि पुन्हा एकदा सांगू का, बरीच घरं दिसायला सुंदर आहेत, पण घरातलं वातावरण नरकापेक्षाही वाईट आहे. आणि बरीच घरं दिसायला साधी आहेत, कुडाची आहेत, पण घराचं वातावरण एवढ्या खेळीबिळीचं आहे की ते घर स्वर्गापेक्षाही आनंदी आहे. मला बोलायचं पुढे अयोध्येचं वर्णन सांगत असताना अयोध्येचं वैशिष्ट्य सांगेन आपल्याला. ज्यावेळेला प्रभूच्या विवाहाची कथा मी सांगेन आपल्याला. प्रभूचा विवाह झाला 4 पुत्राच्या 4 पत्नी म्हणजे 4 सुना, आणि त्यांचं स्वागत करायला घरात जवळपास 3 सासवा होत्या.
म्हणजे 3 सासा आणि 4 सुना असताना सुद्धा अयोध्येत कधी भांड्याला भांडं लागलं नाही, म्हणून त्या नगरीमध्ये रामचंद्र प्रभू राजा झाला महाराज. आमच्याकडे एकच म्हातारी असते पण 3 सुनाला जमू देत नाही, म्हणून आपल्या घरी काही राम येत नाही. तुमच्या घरी जर राम यावा वाटत असेल तर घराच्या कटकटी बंद करा, घरातली भांडणं बंद करा. काही मोठा वाद नसतो महाराज, छोट्या छोट्या गोष्टी असतात. चला त्याही विषयाकडे आपल्याला जायचं आहे पुढे. शरीराचे एक दिवस माती होणार आहे, फक्त आहे ते आयुष्य आपण आनंदात जगलं पाहिजे. गाडग्याचं आणि आपलं नातं फार जवळचं आहे म्हणून गाडगंच पाणी पाजायला वापरतात. मग ते 2-3 फेऱ्या घालतात, त्या दगडाने ते अश्माने फोडतात आणि पायाकडच्या बाजूला बोंब ठोकून ते फेकलं जातं. का फेकलं जातं? त्या गाडग्याचे बारीक बारीक तुकडे करतात. का तुकडे करतात? ज्याचा त्याचा भाग ज्याचं त्याला परत केला. शरीर ज्याचे त्यासी समर्पिले, ज्याच्याकडनं जो जो भाग आणला तो भाग परत केला. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाने आपल्या मृत्यूला डोळ्यासमोर ठेवायचं. मृत्यूला. पैठण निवासी शांती ब्रह्मने एकनाथ महाराजांचं जीवन म्हणजे शांतमय जीवन आहे. एवढं शांत जीवन. नाथ महाराजाकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हणला, महाराज तुम्ही एवढे शांत कसे काय आहात? नाथ महाराज म्हणले, माझा स्वभावच आहे, मला तुमच्यासारखं शांत व्हायचं आहे, काय करावं लागेल सांगा. नाथ महाराजांनी थोडंसं म्हटले, आता याला सुधारण्यासाठी आपण थोडं खोटं बोलू. नाथ महाराजांनी म्हणले, दाखव तुझा हात. हात दाखवला, हाताच्या 1-2 रेषा वगैरे पाहिल्या आणि थोडासा चेहरा वेडावाकडा केला, थोडा निराशेचे भाव चेहऱ्यावरती दाखवले. त्यांनी नाथ महाराजांना विचारलं, असं तुम्ही नाराज का आहात? नाथ महाराज म्हणले, अरे वेड्या, तुझा हात नाही पाहिला असता तर बरं झालं असतं. मग मला असं कळलं की तुझ्या हातावरून तुझा मृत्यू, आज कोणता वार आहे? म्हणलं सोमवार. येत्या रविवारपर्यंत तुझा मृत्यू होणार आहे. रविवारपर्यंत तुझ्याकडे 7 दिवस आहे. नाथ महाराजावरती विश्वास होता. घरी आला. घरी आल्याबरोबर जो व्यक्ती बायकोला शिवीशिवाय बोलत नव्हता, तो घरी आल्याबरोबर बायकोला म्हणायला लागला, देवी. बायको म्हणली, ना काय आज गांजा वडलाय का काय? मला घरी आल्याबरोबर 2 शिव्या घातल्याशिवाय बोलत नव्हतं ना, आज देवी म्हणते. नातवंड जवळ आले तरी फटका द्यायचा, शेजाऱ्याला 2 शिव्या दिल्याशिवाय भांड, म्हणजे सारखं त्याचं ठरलेलं असतंय, भांड भेटेल त्याला भांड. एवढा रागीट. पण त्याने एकच विचार केला की आता आपल्याला जगायचं किती दिवस? 7 दिवस जगायचं. शेवटचे 7 दिवस तरी भांडण्यात, शिवा घेण्यापेक्षा आपण शांत जगावं. बायकोला गोड बोलायला लागला, पोरांना गोड बोलायला लागला, पोरांना, नातवंडांना गोड, शेजारी पाजाऱ्यांना. सकाळी उठल्या राम राम, जय हरी, बरं आहे का? जेवण केलं का? नाश्ता केलं का? कोथीला येणार? असं एवढं. शेवटी विचार केला त्याने, म्हणलं आता जगायचं आपल्याला. असं करता करता 2 दिवस निघून गेले, आता राहिले किती? 5 दिवस. त्याने म्हणला, आयुष्यात कधी पंढरपूर बघितलं नाही आणि मायबाप शासनानं अशी एसटी फुकट केली. अरा जाऊ द्या. मला एसटी फुकट केल्याच्या निर्णयाचा कुणाला आनंद झाला की नाही मला माहीत नाही, पण याचं सगळ्यात मोठं श्रेय किंवा सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर घराघरातल्या सुनांना. मला बऱ्याच सुनांचे फोन आहेत, महाराज पंढरपूरला एखादा सप्ताह ठेवा. कारण का हे सगळ्या किरकिर करणाऱ्या गाड्या तिकडे येऊन बसायला लागल्या ना महाराज पंढरपूरला. जाऊ द्या. त्याने विचार केला की आयुष्यात आपण कधी पंढरपूर पाहिलं नाही, चला पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला जाऊन 2-3 दिवसात परत आला. आता राहिले शेवटचे 2 दिवस. म्हटला योगायोगाने कधी मंदिराकडे गेलो नाही, आपण रामायण माहीत नाही, भागवत माहीत नाही, कीर्तन माहीत नाही. कीर्तनाला आला, कथा ऐकायला लागला, महाराजाच्या समोर बसला. आता शेवटचा दिवस निघाला, शेवटचा रविवार उजडला. सकाळी उठल्यापासूनच उठा सकळ जन उठिले नारायण, काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या, सकाळा काकडा सुरू झाला. कसा तरी काकडा 6 वाजेपर्यंत केला की लगेच विष्णू सहस्रनाम सुरुवात. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभो भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्ताम. अगदी सर्व प्रहरणायुध. 7 वाजता विष्णू सहस्रनाम संपलं की लगेच 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू
सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत्व असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय ज्ञानेश्वरी पारायण झालं 10 वाजेपर्यंत लगेच नाश्ता केला ना केला की त्याच्या मनात एकच विचार आपला आजचा शेवटचा दिवस आहे भजन करू लगेच गाथा पारायणाला सुरुवात समचरणा दृष्टी विटेवरी साजिरी तेथे 12 वाजेपर्यंत गाथा भजन झालं की लगे थोडं जेवण केलं की लगे रामायणाला बसला वर्णानाम अर्थसंगाना रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास स्वरूपेनो 5 वाजता रामायण संपलं की लगे हरिपाठ देवाची द्वारी उभाक्षण भरी त्याने मुक्तिशारी साधी येल्या 7 वाजता हरिपाठ संपला 2 घास खाल्ले की लगे कीर्तनात रामकृष्ण हरी कीर्तन झालं 11 वाजता जय विठ्ठल झालं की लगे संगीत भजन जय जय रामकृष्ण हरी रूप पाहत आलोचने 12 वाजले सगळं बंद केलं म्हणलं आता उद्या बघतो नाथ महाराजाची लबाड बोलले म्हणलं मला 12 वाजेपर्यंत मरणार आहे सकाळी उठलं बाह्या सारूनच नाथ महाराजा म्हणलं महाराज लोक बी लबाड बोलायला लागले नाथ महाराज म्हणले काय झालं तुम्ही मला सांगितलं होतं तो रविवार रात्री पण मरणार आहे सोमवार उजडला मी जिवंत आहे नाथ महाराजांनी जवळ घेतलं डोक्यावर हात फिरवला आणि त्याला सांगितलं जाऊ दे म्हणले तू मरणार असे जिवंत असतील पण इमानदारीनं सांग म्हणला तू कसं वागलास तो म्हणाला तुमच्यापेक्षा बी शांत झालो कळलं ना 7 दिवसानंतर मरण येणार आहे ही गोष्ट कळाली तर माणसं एवढं शांत होतात असा विचार करत जावा की इथून गेल्याबरोबर माझा मृत्यू होणार आहे आता मी मरणार आहे मरणाला नेहमी आठवावं माणसं दुराचार सोडतात स्वैराचार सोडतात आणि चांगलं वागायला लागतात बघा तुम्ही एखादी मुलगी जर बाळंतपणाला जर माहेरला आली असेल तर ती आईला सारखी फनफन करत राहते माझ्या लेकराला हेच नाही असंच नाही तसंच नाही भांडत राहते सारखं नुसतं तिला म्हणायचं ताई सासऱ्याचा फोन आलाय परवा दिवशी तुला न्यायला येणार आहेत मग बघा शेवटचे 2-3 दिवस ती कशी गोड गोड बोलते एक वाक्य बोलू जायची वेळ आली की माणसं नीट राहतात म्हणून नेहमी माणसाच्या जीवनामध्ये आपण मरणाला स्मरणात ठेवलं पाहिजे नेहमी मरणाला आठवलं पाहिजे म्हणून मी म्हटलं होतं काल की स्मशानभूमीची चक्कर यासाठी करायची आहे आपल्या जीवनामध्ये आहे तो वेळ भगवत चिंतनामध्ये घालवावा आहे तो वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवावा पार्वती मातेचं लहान असताना भविष्य सांगितलं होतं की अशा त्यागमय व्यक्तिमत्वासोबत या कन्येचा विवाह होणार आहे अहो जंगलात राहणारा भस्म अंगाला लावणारा व्यक्ती तो माझ्या मुलीला नवरा मिळणार हे कोणत्या आईला सहन होणार नाही पण हे भविष्य ऐकत असताना मैनेला दुःख झालं पण मनातल्या मनात पार्वतीला मात्र आनंद झाला पार्वती माता विचार करत होती नारद मूर्ती जशा पद्धतीचं वर्णन सांगतात अगदी तशा वर्णनाला बसणारा एकच व्यक्ती आहे ते म्हणजे भगवान शिवजी असं करता करता कालांतराने भगवान शिवजींचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला विवाह कुठे झाला ते ठिकाण सांगतो तुम्हाला तुम्ही जर केदारनाथला जर गेलात केदारनाथच्या पायथ्याला गौरीकुंड नावाचं ठिकाण आहे त्याच्या अगोदर सोनप्रयाग नावाचं ठिकाण आहे 3 ते 4 किलोमीटरवर आणि सोनप्रयागच्या अलीकडे 2 ते 3 किलोमीटरवर सीतापूर आहे सीतापूर आणि सोनप्रयाग या दोन्हीच्या मध्ये त्रिजुगी नारायण नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी भगवान शिवजींचा आणि पार्वती मातेचा विवाह झाला आजही त्या ठिकाणी 12 महिने अग्निप्रदीप्त असतो आजही तुम्ही जर गेलात तर मी 4 वेळेला त्या ठिकाणाला जाऊन आलो आहे आणि आणखीन पुन्हा ऑक्टोबरमध्ये जाणार आहे भगवान शिवजी यांनी पार्वती मातेचा विवाह संपन्न होत असताना नवरदेवाचं मेकअप सुरू झालं याचंही तुलसीदासजी फार सुंदर वर्णन करतात मला वाटतं ते नवरीचं मेकअप नवरदेवाचं मेकअप वगैरे हे चालतं आहे आपल्याकडे नवरदेवाचं मेकअप करत असताना एक जण म्हणले अरे नवरदेवाच्या गळ्यातलं लॉकेट आणणारे लॉकेट आणा म्हटल्याबरोबर भगवान शिवजींच्या गळ्यामध्ये खूप मोठा सर्प गळ्यामध्ये टाकला एक गोष्ट लक्षात ठेवा भगवान महादेवानी सोनं घालण्याच्या ऐवजी साप का घातला गळ्यामध्ये साप का परिधान केला याचं कारण सांगतो सोनं स अक्षरापासून सुरुवात होतं सोनं या शब्दाची रास येते कुंभ सोनं आणि साप
साप या शब्दाची सुद्धा रास म्हणजे स स दोन्ही अक्षर साम्य असल्यामुळे सोनं आणि साप दोन्हीची रास एक आहे. म्हणजे सोनं म्हणजेच साप आहे. कळतं की नाही? साप 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 हे काळाचं रूप आहे. साप म्हणजे काळ आहे आणि सोनं सुद्धा काळच आहे. सोनं जर जवळ असेल तर काळाची भीती आहे. साप जवळ असेल तर काळाची भीती आहे. भगवान शिवजींनी आम्हाला सांगितलंय सोनं हे काळाचं रूप आहे. सोन्याच्या जास्त मागे लागू नका. सोन्या जास्त मागे लागायचं नाही सोन्याच्या. हा सोनं फार विचित्र आहे बरं का सोनं. बघा तुम्ही सोनं नसलं ना आराम झोप येते, आराम भीती नाही. सोनं असल्यावर पण ते माणसाला सोनं दाखवायची लई हौस. बघा तुम्ही एखाद्याच्या बोटात जर अंगठ्या असल्या ना ते सारखं असं बोट पुढं. माझ्या बोटात नाहीत नाही तर मी बी सारखं पुढं केलं असतं बरं. बघा ते एखाद्या माऊलीच्या कानात जर ते सोन्याचे काय म्हणतात ते झोपके काय तर म्हणतात ना ते असं ते जर असतील समजा ते असे उगच मान हलवत राहते का? त्याला ते सोनं दाखवायचं असतं ना. सोन्याची हौस असते बरं का. सोनं चांगलं नाही. सोनं घरात ठेवू नका. सोनं चांगलं नाही. सोनं चांगलं नाही ठेवू नका बरं का. तुमच्याकडे ठेवू नका. तुम्हाला कुठं द्या. मी आहे 2